सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। चाकणकरांनी अमावस्येला अनामिका कापल्याचा दावा अंधारेंकडून करण्यात आलाय। यावेळी अंधारेंनी चाकणकरांचे काही फोटो सुद्धा दाखवले, त्यामुळे या प्रकरणात त्यांच्या राजीनाम्याची मागणी अंधारेंनी केली आहे। तर दुसरीकडे अंजली दमानिया यांनी देखील गंभीर आरोप केलेत। पाहूयात या संदर्भातला आमचा हा स्पेशल रिपोर्ट। तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते। इथे एक मोठं बँडेज दिसतंय। चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे। हे खरात एक प्रकारचं ओष्णो जल बनवायचे। खरात फाईल्समध्ये जे काही चुकीचं झालं असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल। अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर चांगल्या अडचणीत सापडल्या आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत। रुपाली चाकणकर स्वतः तंत्रमंत्र विद्या करत होत्या असा मोठा आरोप सुषमा अंधारेंकडून करण्यात आलाय। दरम्यान यावेळी सुषमा अंधारेंनी काही फोटोही दाखवले। त्यात चाकणकर यांनी त्यांची अनामिका कापल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केलाय। चाकणकरांच्या अनामिकेला असलेल्या बँडेजवरून सुषमा अंधारे यांनी हे आरोप केले आहेत। अनामिका कापतात, कशासाठी कापतात बघा ते। तंत्रमंत्र विद्येमध्ये हाताची अनामिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे। या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्राचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला वशीभूत करण्यासाठी केला जातो। या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषित केली जाऊ शकते। कशी तर परत तंत्रमंत्र विद्येच्या लोकांनी सांगितलंय की हे बोट सूर्य म्हणजे यश आणि शुक्र म्हणजे आकर्षण यांच्याशी जोडलेले आहे। एक फोटो एका माऊलीने पाठवला, याचा स्क्रीनशॉट बघा, याच्यात तारीख आहे खाली 12 सप्टेंबर 2024। फोटो जर नीट, मी आपल्या सगळ्यांना याची सॉफ्ट कॉपी देईल। इथे एक मोठं बँडेज दिसतंय। चाकणकरांच्या अनामिकेला एक मोठं बँडेज आहे। मी याच्या अलीकडचा पण एक फोटो आहे 9 सप्टेंबरचा। 9 सप्टेंबरला त्या एका कार्यक्रमात बोलताना दिसतात आणि या सगळ्यांच्या तारखा आहेत। हे बघा, इथे सुद्धा बँडेज आहे। हा 9 सप्टेंबरचा फोटो आहे, हा 12 सप्टेंबरचा फोटो आहे। मला कळेना की हा सप्टेंबरचा दिवस कसा आहे। हा अशोक खरात एवढा मोठा बाबाबुवा झाला कसा याचा विचार केला पाहिजे आणि त्याच्या अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत यासाठी महाराष्ट्रामध्ये शासनानेच जादूटोणा विरोधी कायदा जो डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानानंतर मंजूर झाला, याच्या अंमलबजावणीसाठी अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन केलेले आहेत। तर हे कक्ष प्रत्यक्षात उतरले पाहिजेत, हे कक्ष स्थापन झाले पाहिजेत प्रत्येक पोलीस स्टेशनला आणि आजूबाजूला असे जे बाबाबुवा असतात त्यांच्या नावाची नोंद केली पाहिजे। ते कोणती कृत्य करतात याकडे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे। अशोक खरात याच्यासोबत रुपाली चाकणकरांचा कसा थेट संबंध आहे याचे पुरावे आता अंधारेंकडून देण्यात येत आहेत। तंत्रमंत्र विद्याचा आरोप चाकणकरांवर करण्यात आलाय। 2 सप्टेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्येला चाकणकर यांनी अनामिका कापल्याचा आरोप अंधारेंनी केलाय। तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे। 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती। ज्या बाईंना महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बसवलेलं आहे त्या बाई 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्येच्या दिवशी स्वतःची अनामिका कापून अशा पद्धतीची तंत्रमंत्र विद्या करतात असं पीडित महिला सांगतात। आणि ही जखम किती दिवस होती, म्हणजे जखम किती मोठी असू शकते बघा, याच्यात तारखा आहेत। हे खरात एक प्रकारचं ओष्णो जल बनवायचे। तर हे ओष्णो जल काय आहे? ओष्णो जल म्हणजे एक कॉफ सिरप होतं, त्याच्यात पाणी घालायचे आणि कुटून वायग्रा घालायचे अशी माहिती मिळालेली आहे। आणि हे घेण्यासाठी सगळीकडचे राजकारणी आपल्या गाड्या पाठवायचे, आपली हेलिकॉप्टर पाठवायची। खरात सोबतचे फोटो आणि विरोधकांनी केलेल्या आरोपांनंतर चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। रुपाली चाकणकरांना 24 तासात बडतर्फ करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दमानिया यांनी दिलाय।
तर सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. खरात फाईल्समध्ये जे कोणी असतील त्यांच्यावर कारवाई होईल असं आश्वासन भाजप नेते नवनाथ बन यांनी दिलंय. या असंख्य महिला अडकल्या असतील आणि ह्याचा दोष हा याच महिलांना म्हणजे रुपाली चाकणकरांना दिला पाहिजे. यांना 24 तासात बडतर्फ करा, राजीनामा नाही बडतर्फ करा, नाहीतर आम्ही आव्हान करू तारीख आणि वेळ देऊन. महाराष्ट्राच्या सगळ्या महिला नेत्यांना मी विनंती करेन की यांच्या विरुद्ध आपण एक मोठं आंदोलन केलं पाहिजे. जोपर्यंत ही बाई त्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदावरनं जात नाही तोपर्यंत तिथे ठिय्या आंदोलन आपण दिलं पाहिजे. या सरकारच्या काळामध्ये कुणीही चुकीचं काम केलं असेल, कुणीही दोषी असेल तर त्याला माफी नाही. हेच या सरकारचं धोरण आहे. मग तो बाबा कुणाच्या किती जवळ आहे, कोणाच्या किती जवळ फोटो आहेत याचा काहीही संबंध नाही. खरात फाईल्समध्ये जे काही चुकीचं झालं असेल त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. याला महाराष्ट्राची काळीमा फासली नाही म्हणतात. तर अशा पद्धतीनं कारवाई करण्याला धाडस लागतं, हिंमत लागते. ती हिंमत गृह खात्याने दाखवली, ती पोलिसांनी दाखवली. महिलांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात अशोक खरातला अटक करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात आता रुपाली चाकणकर यांच्यावर देखील आरोप होत आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या दमानिया यांनी चाकणकरांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे चाकणकरांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट झी 24 तास.